तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्। भीष्माचार्य द्रोणाचार्यांच्या जवळ दुर्योधन आपल्या सैन्याचं बळ सांगत असताना सांगतात की अपर्याप्तं तद अस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तु इदम एतेषां बलं भीमाभिरक्षितम्। दुर्योधन म्हणत आहे तत् अस्माकं भीष्माभिरक्षितं बलं अपर्याप्तं तो एतेषां भीमाभिरक्षितं इदं बलं पर्याप्तम। अस्माकं हे आमचं भीष्माभिरक्षितं भीमाने ज्याचं संरक्षण केलेलं आहे असं असणारं बल म्हणजे असं असणारं सैन्याचं बल ते अपर्याप्तम ते अपरिमित आहे, मोजता न येण्यासारखं अफाट अशा प्रकारचं हे आमचं बल आहे। आणि एतेषाम आणि हे म्हणजे समोर असणारे जे पांडव त्या पांडवांचा सेनापती कोण भीम आहे, ते भीमाभिरक्षितम बलम भीमाने रक्षण केलेलं जे सैन्य आहे ते इदम बलम पर्याप्तम हे या ठिकाणी पर्याप्त आहे म्हणजे परिमित आहे, मोजका आहे, अल्प आहे असं सांगतो। असं आहे की या ठिकाणी दुर्योधन हा आतमधून घाबरून गेलेला आहे। अंतःकरणामध्ये ह्या जरी आपलं सैन्य अधिक असलं तरी इकडं साक्षात परमात्मा श्रीकृष्ण ज्या रथावर विराजमान आहे, ज्याचा सारथी आहे आणि अर्जुनासारखा योद्धा आहे आणि सर्वच्या सर्व हे धर्मयुद्ध आहे, आपण अधर्माच्या बाजूने लढत आहोत हे सगळं लक्षात असल्यामुळं पापी लोक जे असतात तर ते आतून अधिक भित्रे असतात त्याप्रमाणे, परंतु आपली बाजू त्या ठिकाणी समर्थ आहे असं तो वरवर बोलत आहे, तो कंठाच्या वर हे बोलत आहे पण आतमध्ये मात्र हृदयामध्ये धडधड चालू आहे। म्हणून पापी माणसं ही अधिक भित्री असतात, त्याचं उदाहरण म्हणजे हा दुर्योधन आहे। दुर्योधन म्हणजे जो दुयोधन म्हणजे ज्याचं दुष्टरीतीनं कपटीपणाने युद्धाला जो प्रवृत्त झाला आहे त्याचं नाव दुर्योधन आहे। आणि सुयोधन म्हणजे जो धर्मराज आहे तो धर्माला अनुसरून युद्धाला प्रवृत्त झालेला आहे। तेव्हा या ठिकाणी तो सांगतो की हे भीष्माने ज्याचं संरक्षण केलेलं आहे असं आपलं सैन्य हे काय कारण काय आहे तर हाच जर घाबरला तर बाकीचे सगळे लोकांचा धीर सुटेल, म्हणून त्या सैन्याला वरवर बळ देण्यासाठी तो अशा प्रकारचं विधान करीत आहे। तो म्हणतो वरी क्षत्रियान माझे श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुबटू तया दळवईपणाचा पाटू भीष्माशी पही। तो म्हणतात मागं त्यांनी सांगितलं ऐशी सर्वा परिपुरते वीरदळिया अमते आता काय गणू याते अपार हे। ते म्हणतात सर्वा परिपुरते सर्व प्रकाराने पाहिलं तर पुरते म्हणजे परिपूर्ण आणि असे वीरदळी अमुते दळी आमच्या सैन्यामध्ये शूरवीर आहेत। आता यांची किती वीर आहेत या ठिकाणी 11 अक्षौहिणी सैन्य आहे। आता काय गणू यांते आता यांची काय काय गणना करू, अपार आहे। थोडक्यात सांगायचं तर हे अपार आहे, अपरिमित आहे, अफाट आहे, अगणित आहे असं तो म्हणतो। आता तो म्हणतो एवढेच राहीत आपले सैन्य वरी क्षत्रियान माझी श्रेष्ठू आणि वरी म्हणजे याशिवाय क्षत्रियांमध्ये जो श्रेष्ठ आहे आणि जो जगजेठी जगी सुभटू आणि जो जगजेठी म्हणजे ह्या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असा महावीर म्हणून ज्याची गणना केलेली आहे आणि सोभटू म्हणजे जो अत्यंत श्रेष्ठ असा योद्धा आहे, अत्यंत शूर योद्धा आहे त्याला म्हणतात सुभट। भट म्हणजे योद्धा, सुभट म्हणजे उत्तम अशा प्रकारचा सर्वात श्रेष्ठ असा योद्धा आहे। आणि असा कोण आहे भीष्म आणि त्या दळवईपणाचा पाटू आणि त्याला दळवईपण दळ म्हणजे सैन्य आणि त्याचा पाटू म्हणजे अधिकार म्हणजे सेनापतित्व म्हणजे त्या अशा प्रकारचा सर्वांमध्ये श्रेष्ठ योद्धा असणारे असे जे भीष्माचार्य आहे त्यांना आमच्या सैन्याचा
सेनापतित्वाचा किंवा सेनापती म्हणून त्यांना अधिकार आपण दिलेला आहे. दळवईपणाचा पाटू भीष्माशी पै. पै शब्द जो आहे तो निश्चयाने आपण त्या भीष्मालाच हे सेनापतीपद दिलेलं आहे. म्हणून म्हणतात की दळवईपणाचा पाटू म्हणजे त्याला दिलेला अधिकार तो आहे भीष्माला, की भीष्म पितामह त्यांना ते आपले सेनापती आहेत. आता याचेनी बळे गवसले दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय. आता याचेनी बळे गवसले. याचेनी बळे म्हणजे याच्या सामर्थ्याने, गवसलेलं म्हणजे त्याच्या सामर्थ्याने ज्यांना आच्छादन केलेलं आहे त्या सामर्थ्याने जे युक्त आहेत अशा प्रकारचं याचेनी बळे गिवसले. हे दुर्ग जैसे पन्नासिले हे म्हणजे हे जे सैन्य आहे तसं ते जणू काय असं दुर्ग जैसे पन्नासिले, जसं एखादा किल्ला रचलेला असावा तसं ह्या सैन्याचं स्वरूप म्हणजे एखाद्या किल्ल्यासारखं झालेलं आहे. जैसे दुर्ग म्हणजे किल्ले आणि ते पन्नासिले म्हणजे ते रचलेले आहेत, जणू काही एखादा किल्ला निर्माण करावा त्याप्रमाणे ह्या भीष्माच्या सेनापतित्वाच्या अधिकाराखाली ह्या सैन्याची रचना केलेली आहे. म्हणून दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय. येणे पाडे म्हणजे ह्या सैन्यांची जर आपल्या सैन्याची त्यांना सांगतो म्हणजे कौरवाचे आपलं म्हणजे कौरवांचं सैन्य या येणे पाडे याची जर तुलना केली असताना लोकत्रय थेकुले. लोकत्रय म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे त्रैलोक्यसुद्धा थेकुले म्हणजे त्यांच्यापुढं तुच्छ आहे किंवा ते सुद्धा त्यांच्यापुढं अपुरं आहे, हे काहीच नाही असं वाटतं. अशी आपल्या सैन्याची रचना आहे. कसं आहे त्यासाठी तो उदाहरण देऊन सांगतो. आपलं सैन्य कसं आहे, आधीच समुद्र पाही तेथ दुवाड पण कवना नाही, मग वडवा नळू तैसे आही विरजा जैसा. तर म्हणतो आपलं सैन्याकडं पाहिलं का आधीच असंही म्हणतात पाही आधीच समुद्र. तुम्हीच पहा बरं काय आहे, आधीच समुद्र पाही अगोदरच समुद्र. आणि जर समुद्र पाहिला एकदा अथांग समुद्र, दुवाडपण कवना नाही, त्या ठिकाणी दुवाडपण म्हणजे त्याचं दुस्तरत्व म्हणजे त्याच्यातून तरुण जाणं हे सोपं आहे असं कोणाला वाटतं का? कोणालाही ते द्वाड आहे म्हणजे ते अत्यंत कठीण आहे असंच प्रत्येकाला वाटतं. हा समुद्र निस्तरणं आपल्याला अशक्य आहे असं समुद्र पाहिल्याबरोबर वाटतं. आणि पुन्हा त्या समुद्रात काय म्हणतात, मग वडवा नळू तैसे आही विरजा जैसा. आणि पुन्हा त्या समुद्रात काय झालं, वडवा नळ म्हणजे अग्नी लागला. समुद्राच्या पाण्यावरच जो अग्नी लागतो तो वडवा नळ अग्नी. आणि तो वडवा नळ म्हणजे समुद्राच्या पाण्यावर लागलेला अग्नी त्याच्यात आणि तो याही विरजा जैसा. आणि तो वडवा नळ आणखीन काय झाला, अगोदरच समुद्र आणि त्या समुद्राचं दुस्तरपण आणि त्याच्यातही म्हणे मध्ये काय लागलेलं आहे, वडवा नळ विरजा जैसा. विरजा म्हणजे वडवा नळ अग्नी अधिक त्या समुद्राला काय झालेलं आहे, साह्य झालेला आहे. विरजा म्हणजे साह्य झालेला आहे. आणि म्हणतात एवढंच नाही, पुन्हा ना तरी अजून उदाहरण सांगतात, ना तरी प्रलयवन्ही महावातू या दोघा जैसा सांगातू तैसा हा गंगासुतू सेनापती. या ठिकाणी झालंय काय, आपलं सैन्यच आहे केवळ असं नाही तर आणखीन या ठिकाणी म्हणतात प्रलयवन्ही महावातू. ना तरी याचा अर्थ अथवा, ना तरी म्हणजे अथवा. आणि प्रलयवन्ही म्हणजे प्रलयकालचा असणारा, वन्ही अर्थात अग्नी. ज्या वेळेला संपूर्ण जगताचा प्रलय व्हायचा त्यावेळेला जो प्रलयाग्नी निर्माण होतो आणि त्या प्रलयाग्नीला पुन्हा काय सांगितलं, महावातू म्हणजे महान सुटलेलं वादळ म्हणजे त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचा असणारा वारा. या दोघा जैसा सांगातू. ह्या दोघांचे ज्याप्रमाणे सांगात म्हणजे दोघांचं मेळ व्हावा, एकत्र यावेत. म्हणजे एकतर प्रलयाग्नी आहे आणि त्याचाच प्रलयकारचा काय सुटलेला आहे, वारा. महावातू म्हणजे महान वेगाने वाहणारा असा जो वारा आहे. आणि हे दोघं जर झाले एकत्र तर अर्थातच काय आहे, सगळ्या जगाचा नाश लवकरात लवकर होणार आहे. तर आपल्यालाही तसं कोण साह्य आहे, महान वात कोण आहे, आपलं सैन्य म्हणजे प्रलयवन्य आहे. आणि त्याला कोण साह्य झालेलं आहे, महान असं वात म्हणजे वादळ. ते कोणतं,
तर तैसा हा गंगासुतो सेनापती. या ठिकाणी गंगापुत्र, गंगेचा पुत्र असणारा जो भीष्म पितामह ते या ठिकाणी सेनापती, ते आपले सेनापती. आपलं सैन्यच कशाचं आहे? हे एखाद्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे आहे, किंवा या ठिकाणी सैन्य जे आहे ते एखाद्या महासागराप्रमाणे आहे, आणि त्याच्यातच आपणासारखे आहात. पुन्हा काय, याच्यामध्ये महान वाद सुटलेला सेनापती जो भीष्म आहे, तो सेनापती भीष्म पितामह हे याचे सेनापती आहेत. त्यामुळं ते म्हणतात की ह्या दोन काही महाप्रलय वन्नी आणि महावात म्हणजे महान सुटलेला सोसाट्याचा वारा, ते ह्या सर्वांचा अग्नीचा अगोदर आणि तो भडकायला वारा, त्याप्रमाणे हे सेनापती आपले भीष्म पितामह आपल्या सेनेचे सेनापती आहेत. आता येणेशी कवन भिडे, हे पांडव सैन्य किर थोडे, ओई चेलिनी आपाडे किंवा वरचिलेनी आपाडे असा एक पाठ आहे. तो पाठ जास्त प्रसिद्ध आहे. वरचिलेनी आपाडे दिसत असे. आता म्हणता आता येणेशी कवन भिडे, आता यांच्या येणेशी म्हणजे यांच्याबरोबर कवन भिडे, आता यांच्याबरोबर कोण भिडणार आहे? म्हणजे आता या सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी कोण बरं सज्ज होणार आहे, कोण त्यांच्या समोर येणार आहे? आता येणेशी कवन भिडे, यांच्या समोरासमोर येऊन यांना कोण भिडणार, म्हणजे कोण यांच्याशी युद्ध करणार? हे पांडव सैन्य किर थोडे. आता तुम्ही म्हणाल की आता कोण भिडे, म्हणजे आपल्या सैन्याला पांडव सैन्य कशासाठी समोर आलेले ते येईल ना? तर ते म्हणतात ते काय येणार आहे? पांडव सैन्य, पांडवांचं सैन्य किर निश्चयाने थोकडे, ते अत्यंत अल्प असं आहे, अल्प आहे, त्यांची संख्या फार मर्यादित आहे, ते आपल्याबरोबर कशाला भिडतील? आणि दुसरी गोष्ट असे, ओईचे लेणी किंवा वरची लेणी आपाडे दिसत असे. आता ते जे आहेत ते वरची लेणी म्हणजे आपल्या वरवर पाहता, ते जर पाहिलं वरचे लेणी म्हणजे अगदी वरवर आहे, म्हणजे ते अत्यंत अल्प आहे. आणि आपाडे, आणि ते आपल्याला आपाडे म्हणजे आपल्या तुलनेला आपल्या सैन्यांची जी संख्या आहे त्या संख्येला तुल्यबल अशी त्यांची संख्या नाही, ते आपाडे. शिवाय आपल्याकडे जेवढे शूरवीर आहेत तेवढे शूरवीर पण त्यांच्याकडे नाही, आणि आपल्याकडे जेवढे परिपक्व सेनापती भीष्मांसारखे आहेत तसे तिथले योद्धे किंवा त्यांचे सेनापती हेही परिपक्व पक्वदशेतले नाहीत, तर ते कसे आहे आडदांड स्वरूपाचे असे आहे. म्हणून ते म्हणतात की वरचिले आणि आपाडे. आपाडे म्हणजे ते अपुरे आहेत, आणि वरचिलेनी म्हणजे संख्येनेही ते अल्प आहेत असं सांगतात. वरचिलेनी आपाडे म्हणजे ते वरचिलेनी म्हणजे इतके अल्प म्हणायला ते योद्धे आहेत, ते वरवरचे योद्धे आहेत, म्हणजे त्यांच्या ठिकाणी योद्ध्याच्या ठिकाणी लागणारे जे गुण ते गुण त्यांच्या ठिकाणी नाही, आणि त्यांचे जे सेनापती आहेत ते सेनापतीच्या ठिकाणी देखील लागणारे गुण नाहीत, म्हणून ते सगळे अपक्व आहेत असं सांगतात. आणि त्यांचं सैन्य तर आपल्या तुलनेचं नाही, तुल्यबल नाही. त्यांचं सैन्य आहे 7 अक्षविणी आणि आपलं सैन्य आहे 18 अक्षविणी, म्हणून ते तुल्यबल आपल्याबरोबर नाहीतच. आणि याच्यात आणखीन भर पडली, आपल्याकडं जसं प्रलयवन्नी महावातू असं भीष्मासेन आहेत, तर तिकडचं कसं आहे सैन्य थोडं ते अपरिपक्व, आणि त्यांचा सेनापती तसाच. ती सेनापती त्याची काय स्थिती आहे म्हणतात, वरी भीमसेनू बेथू तो झाला असे सेना नाथू, ऐसे बोलोनी हे मातू सांडिली तेने. ते म्हणतात याच्यापेक्षा शक्तीपेक्षा युक्ती महान आहे. जरी भीमसेन असला सेनापती, तुम्ही म्हणाल का तिकडं नाही का सेनापती भीष्म, इकडं आपलं भीम, इकडं कोण आहे भीष्म, आणि तिकडं कोण आहे भीम आहे. ते म्हणतात तो भीमसेन आहे, पण तो कसा आहे आपल्याला माहीत नाही, तो धसमुसळ्या स्वभावाचा आहे. ते म्हणतात वरी भीमसेनू बेथू, तो या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बुद्धिपूर्वक करावी लागते, शक्ती असून उपयोग नाही. आपले भीष्म पितामह हे युक्तिवान आहेत, आणि तो कसा आहे बेथू म्हणजे दांडगा, अशा प्रकारचा तो आडदांड अशा स्वरूपाचा आहे. आणि तो झाला असे सेनानाथो, आणि तो ह्या सेनेचा सेनाधिपती झालेला आहे कोण भीम, की जो स्वभावानेच मुळात दांडगा किंवा आडदांड किंवा मोघम अशा स्वरूपाचा आहे, तो तिकडं सेनापती आहे. आईशे बोलोनी हे मातो सांडिली तेने, असं तो बोलला, आणि आईशे बोलोनी अशा प्रकाराने हे दुर्योधन बोलला, आणि हे मातू आता हे पुढं बोलण्याचं तेने सांडिली, बोलण्याचं त्याने सोडून दिलं, म्हणजे तो बोलण्याचं थांबला. आणि
आयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आणि हे सगळं बोलत असताना तो काय म्हणतो, आयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्मम एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता हे द्रोणाचार्यांशी जेव्हा दुर्योधन बोलतो तेव्हा दुर्योधन फार धूर्त आहे. तो म्हणतो याच्यावरून यांना पहिल्यांदा आपल्या संपूर्ण ह्या 11 अक्षयविणीमध्ये कोण महत्त्वाचा वाटला, द्रोणाचार्य. आणि त्या द्रोणाचार्यांशी हा संवाद दुर्योधन साधत आहे. वास्तविक सेनापती कोण आहे, भीष्म आहे. परंतु भीष्माची स्तुती करायला पाहिजे होती ना, किंवा त्यांच्याजवळ जायला पाहिजे होतं ना. कारण हे सगळं बोलत असताना बोलणं ऐकायला त्या ठिकाणी कोण होते, भीष्माचार्य पण होते. भीष्माचार्यांकडे तोंड करायला पाहिजे, त्यांच्या सन्मुख होऊन त्यांना ही हकीकत सांगायला पाहिजे. याच्याऐवजी हा कोणाला सांगतो, द्रोणाचार्यांना सांगतो. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की भीष्म काय होतील, नाराज होतील. पण याचा प्रकार असा आहे, माणसाला स्वतःची समोर स्तुती केल्यापेक्षाही पाठीमागं जर त्याची स्तुती केली आणि दुसरं कोणी त्यांना सांगितलं, हे म्हणजे काय आहे, स्तुती जी आहे, लोक परोक्ष प्रिया देवाहा, म्हणजे देवांना देखील आपल्या पाठीमागं त्या समोर नसताना जर खूप स्तुती केली तर देवांना आवडते. तर माणसाला आवडेल याच्यात काही नवल आहे. म्हणून या ठिकाणी भीष्माचार्यांनाही आपल्याविषयी आस्था निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून त्याला तितकं त्याचं यांच्यावर भीष्म पितामहावर खरं ज्याला आपण नैसर्गिक प्रेम म्हणतो, स्वभावसिद्ध प्रेम, ते त्यांच्या ठिकाणी नव्हतं. परंतु त्यांना भास व्हावा म्हणून हा दुर्योधन हा धूर्तपणाने त्या ठिकाणी असं वर्णन करतो, आयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्मम एवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आणि तो म्हणतो सर्वेषु आयनेषु, आयन म्हणजे युद्धाचं प्रवेशद्वार, सर्वेषु आयनेषु म्हणजे सर्वच ही जी युद्धाची प्रवेशद्वार आहेत त्याच्यामध्ये यथाभागम, तुम्हाला जो विभाग नेमून दिलेला आहे त्या यथाभागम अवस्थिताः, त्या विभागामध्ये स्थित असणारे भवन्तः सर्व एव हि, आपण सर्वजण काय करा तर भीष्मम एव अभिरक्षन्तु, आपल्या सैन्यामध्ये सर्वात मुख्य सेनापती कोण आहे, भीष्म. जर या ठिकाणी भीष्मांच्या साह्यावरच सर्व अवलंबून आहे, सेनापती जर त्या ठिकाणी मरण पावला तर सर्व सैन्यात काय होते, दानादान होते. सर्व सैन्य पलायन करू लागतात, युद्धाच्या भूमीपासून परान्मुख होतात. तेव्हा आपला सेनापती सुरक्षित ठेवला पाहिजे. म्हणून ते म्हणतात तुम्ही सगळ्यांनी काय करा, भीष्मम एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्वे एव हि, तुम्ही भवंता म्हणजे आपण सर्वांनीच भीष्मम एव अभिरक्षन्तु, ह्या भीष्माचं रक्षण करावं असं कोण म्हणतो, दुर्योधन. मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकाते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा. मग त्याच्यानंतर पुनरपी पुन्हा देखील काय बोले, काय म्हणतो दुर्योधन, सकळ सैनिकाते म्हणितले, त्याने सगळ्या सैनिकाला उद्देशून भाषण केलं. आणि तो म्हणाला सगळ्या सैन्यांना उद्देशून, आता म्हणजे यानंतर ह्या स्थितीमध्ये दळभार आपुलाले सरसे करा. दळभार म्हणजे आपल्या सैन्याचे जे विभाग आहेत ते सगळे विभाग तुम्ही या ठिकाणी सरसे करा, म्हणजे सज्ज करा. म्हणजे आता तुम्ही सर्व युद्धासाठी सज्ज व्हा. आपापल्या वाट्याला आलेले जे सैनिक आहे त्यांचं आधिपत्य करून त्यांची ठिकठिकाणी युद्धाच्या प्रवेशद्वारामध्ये जसं तुम्हाला नेमून दिलेलं आहे, कुठं कोणी उभं राहायचं, कोणाचं आधिपत्य कोणी करायचं, याप्रमाणे तुम्ही आता सगळं सैनिकाते म्हणितले, सगळ्या सैनिकाला तो म्हणतो आपुलाले दळभार, आपले असणारे जे दळभार म्हणजे सैन्यांचा जो समूह आहे तो सरसे करा, तो सिद्ध करा, कटिबद्ध करा, सज्ज करा असं म्हणतो. जया जिया अक्षविहिनी तेने तिया अरणी वरगण कवन कवनी महारथिया. जया जिया अक्षविहिनी तेने तिया अरणी वरगण कवन कवनी महारथिया. आता या ठिकाणी जया जिया अक्षविहिनी म्हणजे ज्याला जितक्या अक्षविहिनी, त्या ज्या सैन्य आहेत 11 अक्षविहिनी, तर त्यामध्ये
त्या अक्षौहिणी सैन्य प्रत्येकाला वाटून दिले. किती अक्षौहिणी सैन्याचं किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रकाराचं कोण मुख्य हे सगळं नेमून दिलेलं आहे. दया जिया आरणी अक्षौहिणी म्हणजे त्या सेनेचे एक मर्यादा सांगितलेली आहे की ज्या सैन्यामध्ये हत्ती आहे ना 21,870 असे हत्ती ज्याच्यामध्ये आहेत. नंतर रथ किती आहेत 21,870 रथदळ ज्याच्यामध्ये आहे. घोडदळ किती आहे तर ते सुद्धा त्याच्या तिप्पट म्हणजे 65,610 आणि पायदळ जे आहे ते 1,09,350 इतकं घोडदळ. एवढं मिळून काय होते एक अक्षौहिणी सैन्य होतं. आणि ते सैन्यामध्ये आरणी म्हणजे ती जी युद्धभूमी किंवा रणांगण आहे त्याच्यामध्ये वर्गण कवनी कोणाच्या वाट्याला किती सैन्य आलेलं आहे. वर्गण आपण वर्गणी करा म्हणजे हिस्सा करा. कोणाच्या वाट्याला काय आलेलं आहे तर ते जे सैन्य आहे त्याच्यामध्ये जे महारथी लोक आहेत त्यांचं नियंत्रण करणारे त्यांनी सर्व आपापल्या वाट्याला आलेले जे सैन्य आहेत त्या सर्व सैन्यांना घेऊन आरणीवर म्हणजे त्या रणांगणामध्ये ह्या सर्वांनी सिद्ध व्हा. तेने तिया आवरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. आणि मग ते काय म्हणतात मग आता भीष्माचंच महत्त्व वर्णन झालं. पुन्हा द्रोणाचार्याला वाटू नये की याला भीष्मच जास्त प्रिय आहे आणि भीष्माला वाटू नये की द्रोणाचार्यच प्रिय. आपलं कार्य करण्याशी मतलब आहे की नाही. आपलं कार्य साधण्यासाठी दोघांनाही या ठिकाणी बहुमान देण्याचं कार्य हा धृतराष्ट्र आपला दुर्योधन करतो. तो म्हणतो आता हे ज्याच्या वाट्यावर जे सैन्य आलेले आहे तेने तिया आवरिजे त्याने त्या आवरायच्या म्हणजे त्या आपल्या ताब्यात ठेवायच्या. आवरणे म्हणजे त्यांना आपल्या ताब्यात ठेवायचं ज्याच्या वाट्याला जेवढं सैनिक आलं त्याला. आणि सगळ्यांनी एक मात्र करा भीष्मातळी राहिजे सगळ्यांनी भीष्माच्या आज्ञेखाली त्याच्या खाली राहायचं म्हणजे त्याच्या आज्ञेखाली राहायचं. म्हणजे भीष्म जे सांगतील त्या आज्ञेचं पालन सर्वांनी करायचं. आता मग भीष्मातळी राहायचे म्हणजे सगळ्यांनी भीष्माच्याच आज्ञेत राहायचं. द्रोणाचार्यांचं काय तर ते म्हणतात द्रोणाचार्यांकडे पाहतात आणि त्यांना म्हणतात की द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. आणि द्रोणाते म्हणे आणि द्रोणाचार्यांना कोण दुर्योधन म्हणतो तुम्ही सकळ पाहिजे. आणि सगळे व्यवस्थेचे मुख्य कोण आहे तुम्ही आहेत. तुम्ही हे सगळं पाहायचं असं म्हणतं. भीष्माचं सगळ्यांनी रक्षण करा आणि हे सगळं कार्य कोणी पहा. द्रोणाचार्यांना सांगतात द्रोणाते म्हणे द्रोणाला म्हणतात तुम्ही सकळ पाहिजे आणि ह्या युद्धाची सगळी व्यवस्था कोणी पाहायची तुम्ही म्हणजे द्रोणाचार्यांनी पाहावी. हाची एको रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचो आमुचा. अर्जुनाचा तसा सरळ स्वभाव आहे म्हणून त्याला अर्जुन म्हणतात. रुजुत्वात अर्जुन सरळ स्वभावाचा आहे आणि दुर्योधन कसा आहे हा त्या ठिकाणी वक्र स्वभावाचा आहे धूर्त स्वभावाचा कापट्यपूर्ण आहे. त्यामुळे अशा कपटी माणसाला सारखं वाटतं याला सांभाळायचं का त्याला सांभाळायचं का दोघांना सांभाळायचं का कसं सांभाळायचं सगळेच प्रश्न त्याच्या पुढे. म्हणून एकदा म्हणतो का द्रोणाचार्यानं म्हणतो तुम्ही सगळं पहा आणि पुन्हा भीष्माची शंका आली की पुन्हा म्हणतो हाची एको रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचो आमचा. तर म्हणतात हाची एको रक्षावा एकट्याचंच रक्षण करणं महत्त्वाचं आहे. मी तैसा हा देखावा जसा मी आहे ना माझ्यासाठी जसं तुम्ही सगळं जीव द्यायला तयार आहेत ना तसं भीष्माचार्यांसाठी करा. भीष्माचार्यांना मला दोन वेगवेगळं पाहू नका कारण मनात आहे त्याच्या. भीष्माचार्य जरी आपल्या बाजूला लढत असले तरी न्यायाची बाजू पांडवांची आहे आणि भीष्माचार्य हे निश्चित यांचा जो काही कल आहे तो खरा अंतरंग कल कोणाचा असला पाहिजे पांडवांचाच असला पाहिजे अशी त्याला शंका आहे. म्हणून तो म्हणतो मी तैसा हा देखावा जसा मी तसाच याला पाहू. मी जसा तुमचा हृदय म्हणजे प्राणासारखा प्रिय आहे तसंच हे भीष्माचार्यसुद्धा तुम्ही मानू नका कमी जास्त. तुम्ही यांनासुद्धा माझ्यासारखंच मानावा. मी तैसा हा देखावा येणे दळभारू आगवा साचू आमचा. येणे ह्या भीष्माचार्यांच्या बळावर खरा आगवा आपला संपूर्ण असणारा दळभार म्हणजे ह्या सैन्याचा समूह साचू आमचा तो खरा आहे. म्हणजे जर भीष्माचार्य सुरक्षित राहतील तर आपल्या सैन्य समूहाला बळी येईल आणि जर भीष्माचार्य सुरक्षित राहणार नाही तर आपल्या सैन्याचं काही साच नाही खरं
नाही, म्हणजे धोक्यात आहे असं तुम्ही चांगलं लक्षात घ्या. तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्चही शंखम दद्मौ प्रतापवान. मानवी प्रकृतीत असे. भीष्माला जेव्हा तो म्हणतो मी तैसा हा देखावा, भीष्माला लगेच अवसान आलं भीष्माला. आणि मग भीष्माने काय केलं की तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामह सिंहनादम विनद्य उच्चैः शंखम दद्मौ प्रतापवान. तस्य हर्षम संजनयन, त्या तस्य म्हणजे त्या भीष्माचार्यांना, हर्षम आपलं त्या दुर्योधनाला हर्षम संजनयन, त्याला आनंद उत्पन्न करण्यासाठी. तू घाबरतो काय, मी तुला कधी युद्धामध्ये पराजित होऊ देणार नाही म्हणून तो म्हणतो तस्य हर्षम संजनयन, त्या दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करणारा प्रतापवान, अत्यंत प्रतापशाली असा कुरुवृद्ध हा. कुरुवृद्ध म्हणजे कुरुवंशातला अत्यंत वृद्ध असणारा, वयोवृद्ध अशा असणारचे जे कोण पितामह भीष्म. त्या भीष्म पितामहाने कुरुवृद्ध हा पितामह, कुरुकुलातील वृद्ध असणारे ज्येष्ठ असणारे असे जे पितामह भीष्म, त्यांनी उच्चही मोठ्याने सिंहनादम, त्यांनी सिंहासारखी गर्जना करून, सिंहनादम विनद्य सिंहासारखी सिंहगर्जना करून शंखम दद्मौ, त्यांनी शंख वाजवला. म्हणजे त्यांची स्तुती. आता स्तुती कस्मै न रोचते, स्तुती कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते. मग मी भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत त्या भीष्माने त्या ठिकाणी शंख वाजवला. तस्य हर्षम संजनयन प्रतापवान कुरुवृद्ध उच्चैः सिंहनादम विनद्य शंखम दद्मौ, तो शंख वाजवता झाला. आता सांगतात या राजाची या बोला सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनादू. या राजाच्या बोला, राजा म्हणजे कोण, दुर्योधन. दुर्योधनाने भीष्माची केलेली ही स्तुती, परोक्ष केलेली स्तुती ही ऐकल्यानंतर सेनापती म्हणजे सेनापती भीष्म पितामह संतोषला म्हणजे अत्यंत आनंदित झाले. आणि त्या आनंदाच्या भरात त्यांना आवेश उत्पन्न झाला आणि त्याने सिंहनादू केला. त्यांनी सिंहासारखी गर्जना त्या ठिकाणी युद्धाच्या सुरुवातीला केली. तो गाजत असे अद्भुतो दोन्ही सैन्य आतू प्रतिध्वनी न समातो उपजत असे. हे जे आहे ना, हे सगळं वर्णन जे आहे ना ते जास्त करून अतिशयोक्ती अलंकाराने समृद्ध आहे. आणि दुसरं याच्यामध्ये वीररसाचा स्थायी भाव जो काय शौर्य, त्या या ठिकाणी वीररसाचा स्थायी भाव उत्साह म्हणजे योद्ध्यांना उत्साह वाढावा अशा प्रकारचा उत्साह निर्माण करणारा आणि उत्साह ज्याच्यामध्ये स्थायी भाव आहे अशा प्रकारचं हे वर्णन आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणता वीररसाचं हे वर्णन आहे. अलंकार याच्यामध्ये जास्त करून अतिशयोक्ती अलंकार आहे आणि वीररस आहे. आणि दुसरा रस आहे अद्भुत रस. अद्भुत रसाचं आश्चर्य, तसं मनुष्याच्या अंतःकरणात आश्चर्य हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. म्हणजे या अध्यायामध्ये हे वर्णन ऐकलं की आपल्या अंतःकरणामध्ये वीररसाचा संचार होतो किंवा या ठिकाणी आश्चर्य वाटतं आणि अद्भुत रसाची अभिव्यक्ती होते. एवढं याच्या ठिकाणी घ्यायचं. बाकीचा जो हा अध्याय आहे त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. याच्यामध्ये फक्त हे वर्णन जे आहे ना त्या अध्यायाप्रमाणे टीकाकारांनी सगळं हे अद्भुत रस याच्यामध्ये विशेष पाहिला नाही किंवा याच्यामध्ये हा जो वीररस आहे त्याचा विशेष विचार केलेला नाही. हा फक्त ज्ञानोबारायांनी आपल्या मराठी भाषेमध्ये वाङ्मयामध्ये ह्या दोन रसांचं आणि अतिशयोक्ती अलंकाराचं अवतरण जे ते केलेलं आहे. बाकीच्या लोकांनी तात्विक रीतीनं हा अर्जुन विषाद अर्जुन म्हणजे आता सांगितलं रुजू असणारा, सरळ स्वभावाचा असणारा, आत एक बाहेर एक ज्याच्या नाही असा जो अर्जुन आहे त्याला विषाद झालेला आहे, त्याला खेद झालेला आहे, त्याला दुःख किंवा क्लेश प्राप्त झालेले आहेत आणि त्याला योग म्हणजे त्या दुःखाचं पर्यवसान त्याला परमात्म प्राप्तीमध्ये झालेला आहे, मोक्ष प्राप्तीमध्ये झालेला आहे असा ह्या अध्यायाचा एवढाच अर्थ जे संस्कृत टीकाकार ते घेतात. म्हणजे जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं की त्या दुःखाच्या निवृत्तीसाठी तो जेव्हा कालाभुला होतो
किंवा काहून जातो, त्यावेळेला असा पुरुष जर आपल्याला दुःखातून मुक्तता शोधायची असेल तर तो परमात्म्याला किंवा गुरुला शरण जातो. आणि असा पुरुष जो आहे तो शेवटी 18व्या अध्यायापर्यंत मोक्ष संन्यास योगमध्ये सांगितल्याप्रमाणे नष्टो महास्मृतीर लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव अशा बोधाला प्राप्त होतो, असं एवढाच अर्थ घेतला. पण माऊली हा विस्ताराने विषय सांगतात. माऊली या ठिकाणी ह्या अध्यायाला खूप मोठं विशाल स्वरूप देऊन सांगतात. कारण काय, यामध्ये माऊलींना सर्वांच्या हृदयामध्ये या ठिकाणी हा जो प्रसंग आहे तो प्रसंग पहिल्यांदा ठसवायचा आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की काय, या राजाची या बोला सेनापती संतोषला मग त्याने केला सिंहनादू, त्याने सिंहासारखी गर्जना केली. तो गाजत असे अद्भुतो दोन्ही सैन्या आतू प्रतिध्वनी न समातो उपजत असे. तो अद्भुत म्हणजे अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा गाजत असे. तो जी सिंहासारखी डरकाळी आहे ती गर्जना सारखी दुमदुमत राहिली, गाजत असे गर्जना करीत राहिली. त्याने केलेली जी डरकाळी, सिंहासारखी फोडलेली डरकाळी, ती जी झालेली गर्जना ती सारखी दुमदुमत राहिली. कुठं? दोन्ही सैन्यात. ती काय फक्त पांडवांच्या किंवा केवळ कौरवांच्या नाही, तर दोन्ही सैन्यामध्ये त्या सिंहगर्जनेचा आवाज दुमदुमला. प्रतिध्वनी न समातो उपजत असे. आणि त्याचा नुसता आवाज एकदा झाला नाही, तर त्या आवाजाचा पुन्हा त्या ध्वनीचा प्रतिध्वनी, आणि तो प्रतिध्वनी न समातो, तो आकाशात सुद्धा मावला नाही, म्हणून तो उपजत असे. पुन्हा पुन्हा ध्वनी पहिला झाला त्याचा प्रतिध्वनी, तो पण मावत नाही, तो पुन्हा आदळतो, पुन्हा त्याच्यापासून दुसरा प्रतिध्वनी, असा हा प्रतिध्वनी उपजत असे. म्हणजे पुन्हा पुन्हा उमटतच राहिला, घुमतच राहिला, तो ध्वनी सारखा घुमतच राहिला. तयाची तुलगा सवे वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरीला. आता ती गर्जना जी होती तीच सारखी दुमदुमत होती, परंतु भीष्माला तेवढ्याने, कारण का वीरवृत्तीचा आवेश त्याच्या अंतकरणात झालेला आहे आणि त्याच्यापोटी तो ध्वनी प्रतिध्वनी असं एक तुंबळ आवाज चालू असतानाच त्यांनी त्याच्यात आणखी भर म्हणून तयाची तुलगा सवे, तुलग म्हणजे प्रतिध्वनी, त्या प्रतिध्वनीबरोबरच वीरवृत्तीचे थावे. वीरवृत्ती म्हणजे त्याच्या अंगामध्ये असणारी जी शौर्यवृत्ती, वीरवृत्ती किंवा झुंजार वृत्ती, त्या युद्धाची वृत्ती कोणती? झुंज करण्याची. त्या झुंजार वृत्तीमुळं त्या थावे, त्या झुंजार वृत्तीच्या वीरवृत्तीच्या बळाने दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरीला, त्याने दिव्य म्हणजे त्याला मिळालेला जो दैवी शंख, देवांकडून मिळालेला जो शंख आहे, तो दिव्य शंख तो कोणी? भीष्मदेवांनी तो आस्फुरीला म्हणजे तो पुन्हा वाजवला. म्हणजे अगोदर सिंहगर्जना आणि त्याच्याबरोबर दिव्य शंखाची फुंकणं, याच्यामुळं हा ध्वनी जो आहे तो अत्यंत सगळीकडं व्याप्त झाला. तेच सांगतात की तयाची तुलगा सवे वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरीला. ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरीभूत झाले जैसे आकाश का पडिले तुटोनिया. ते दोन्ही नाद म्हणजे ते दोन्ही आवाज, एक सिंहगर्जनेचा आवाज आणि एक शंखाचा आवाज, हे दोन्ही नाद, हे दोन्ही ध्वनी आवाज मिनले म्हणजे एकत्र झाले. आणि हे दोन्ही आवाज एकत्र झाल्यामुळं झालं काय? तेथ त्रैलोक्य बधिरीभूत झाले. त्या ठिकाणी हे त्रैलोक्य संपूर्ण बहिऱ्यासारखं झालं, म्हणजे त्यांच्या कानठळ्या बसल्या, जणू काही बहिऱ्यासारखे झाले, बधिरीभूत झाले. आणि जैसे आकाश का पडिले तुटोनिया, असं मूळ शब्दगुण कोणाचा आहे? आकाशाचा आहे, पण इतकं ते शब्द झाले की जणू काही आकाशच तुटून पडलेलं आहे, म्हणजे आकाशच कोसळून पडलं, अशा प्रकारचं वातावरण झालं. घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे. घडघडीत अंबर, अंबर म्हणजे आकाश, आकाश गडगडलं, गडगडीत अंबर, आकाश जणू काही गडगडून गेलं, त्याने आपलं स्थान सोडलं. सागर उचंबळत, सगळा समुद्र जणू काही उचंबळला म्हणजे उसळला. आणि क्षोभले चराचर, आणि क्षुब्ध झालेलं, त्रस्त झालेलं, हे काही त्याच्यामुळं फक्त जे प्राणी किंवा मनुष्य हे जे काही जंगम आहेत एवढे नाही,
त्या ठिकाणी चर आणि अचर. चर म्हणजे जंगम आणि अचर म्हणजे स्थावर, एका जागेवर राहणारे. स्थावर जंगम सगळे जे पदार्थ आहेत ते सगळे जणू काय म्हणजे पाषाणाला देखील भीती वाटावी, वृक्षाला भीती वाटावी, असं चर आचर सगळं कापत असे ते चळचळा कापायला लागलं, थरथर कापायला लागलं. तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरी कंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फारिली. तेने त्या महाघोष गजरे, महान असणारा घोष म्हणजे आवाज, ध्वनी, त्याच्या गर्जनेने दुमदुमिताती गिरीकंदरे. गिरीकंदरे म्हणजे पर्वत किंवा पर्वतामध्ये असणारी गुहा किंवा दर्या, ह्या दर्या सगळ्या गिरीकंदरे म्हणजे त्या पर्वतात असणाऱ्या दर्या. त्या दर्यासुद्धा तो आवाज त्याच्यावर दर्यांवर आदळायचा, परत माघारी फिरायचा, परत आदळायचा. अशा प्रकारचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये त्या महाघोष गजरे, त्या महान आवाजाच्या गर्जनेनं गिरीकंदरे दुमदुमताती, पर्वताच्या ज्या पर्वत आणि पर्वताच्या दर्या त्या दुमदुमताती दुमदुमून गेल्या. आणि तव तितक्यात मध्ये आणखी काय झालं, दळा माझी रणतुरे आस्फारिली. आणि मग हे सगळं चाललेलं आवाजाचं एक प्रकारचं त्याला काय म्हणतो तांडव नृत्य. आणि त्या तांडव नृत्यामध्ये आणखी भर काय झाली, दळा माझी, त्या दोन्ही सैन्यामध्ये रणतुरे आस्फारिली. जे रणतुरे म्हणजे रणांगणात वाजण्याची जी वाद्ये असतात ती सुद्धा आस्फारिली म्हणजे ती वाद्यसुद्धा वाजण्याला आरंभ झाला किंवा वाद्ये वाजू लागली. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. ततः आपण 3 वेळा श्लोक म्हणत असतो ना. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. ततः शंखाः च भैर्याः च पणवानक गोमुखाः सहसा एव अभ्यहन्यन्त सः शब्दः तुमुलाः अभवत्. ततः त्यानंतर शंखाः च भैर्याः च पणवानक गोमुखा सहसा एव अभ्यहन्यन्त सहा शब्दाः तुमुलाः अभवत. ततः म्हणजे त्याच्यानंतर काय झालं, शंखाच सगळे शंख, भैर्याच भेरी म्हणजे नगारा, पणव म्हणजे ढोल, आनक मृदुंग, गोमुखा हा तुतारी किंवा कर्णा, ही सहसा एव अचानक, त्याच वेळेला सहसा एव अचानक ही सर्व वाद्य अभ्यहन्यंत, ही सगळी वाद्य एकाच वेळेला अभ्यहन्यंत म्हणजे वाजू लागली. सहा शब्द हा आणि तो झालेला शब्द म्हणजे नाद हा तुमुला हा अभवत, हा तुमुल म्हणजे तुंबळ नाद झाला, फारच मोठा कानठळ्या बसवण्यासारखा अशा प्रकारचा हा भयंकर आवाज झाला. तुमुला हा अभवत. उदंड सैंघ वाजते भयानके खाखाते, महाप्रळयो जेथे धाकडांशी. माऊली वर्णन करतात उदंड सैंघ वाजते. उदंड म्हणजे भयंकर अशा प्रकारचे, भयानके खाखाते उदंडे सैंघ वाजते, जेथ धाकडांशी महाप्रळयो. भयानके म्हणजे भयंकर असणारी, आणि खाखाते म्हणजे कर्कश असणारी, आणि उदंडे उदंड अशा प्रकारची, आणि सैंघ म्हणजे पुष्कळ अशी वाद्ये, भयानके खाखाते अशी जी वाद्ये आहेत ती वाजते. म्हणजे अशा प्रकारची वाद्य ज्यावेळेला वाजण्याला सुरुवात झाली त्यावेळेला धाकडांशी जेथे महाप्रळय, धाकड म्हणजे धडधाकट म्हणतो ना आपण, म्हणजे धैर्यवान आणि शरीरामध्ये ज्यांच्या सामर्थ्य आहेत अशा लोकांना देखील तेव्हा ती रणवाद्य, सिंहगर्जना, शंखनाद ह्या सगळा ध्वनी ऐकला तर जे चांगले धाडसी होते त्यांना देखील जेथे महाप्रळयो, त्यांना देखील त्या ठिकाणी जणू काही महाप्रळय, आता ह्या जगताचा शेवटचा क्षण आहे, संपूर्ण जगताचा ज्या या ठिकाणी नाश होत आहे असं त्यांना वाटलं असं सांगतात. ऐसा अद्भुत भेरी निशान मांदळ, शंख काहळा भोंगळ, आणि भयासुर
रणकोल्हाळ सुभटांचे. त्या ठिकाणी वाजणाऱ्या वाद्यांची नावं सांगतात. भेरी म्हणजे नवबता, निशाण म्हणजे डंके, मांदळ ढोल, शंख, काहळा म्हणजे झांजा आणि भोंगळ म्हणजे तुतारी किंवा करणे. आणि भयासूर रणकोल्हाळ सुबटांचे. आणि भयासूर म्हणजे अत्यंत आपल्या प्राणालाही घातकार, प्राण जीव घेणारे अशा प्रकारचे सुबटांचे म्हणजे महान असणाऱ्या योद्ध्यांचे रणकोल्हाळ म्हणजे त्या रणांगणामध्ये असणारे कोल्हाळ म्हणजे त्यांच्या ज्या गर्जना आहेत त्या गर्जनाही त्या ठिकाणी चालू होत्या. आणखी काय करत होते? आवेशे भुजात राहटीती, विसनैले हाका देती, जेथे महामद भद्र जाती आवरती ना. त्या युद्धभूमीवर माऊली आपल्याला ते जे काही कुरुक्षेत्र, त्याच कुरुक्षेत्रावरचं जे रणांगणाचं युद्धाच्या पूर्वीचं जे वातावरण आहे ते आपल्या डोळ्यासमोर आपल्या शब्दामध्ये वीररसाने उत्पन्न करतात. असं म्हणतात ते सैनिक काय करत होते? आवेशे, त्या अत्यंत आवेशामध्ये क्षुब्ध झालेले ते भुजात राहते. ती भुजा म्हणजे आपले बाहू थोपटतात, दंड थोपटतात. आणि विसनैले, आणि एकदम विसनैले म्हणजे क्षुब्ध झालेले, चवताळलेले असे जे सैनिक आहे ते हाका देतात एकमेकाला, ये पाहतो तुझ्याकडं, अशा प्रकारच्या हाका मारतात. आणि ज्या ठिकाणी महामद भद्र जाती, भद्र जाती म्हणजे जे हत्ती आहेत की कधी महामद, महान उन्मत्त झालेले, मदोन्मत्त झालेले असे जे हत्ती आहे ना, ते हत्ती त्या सैन्यामध्ये पिसाळल्यासारखे आवरती ना, कोणालाच आटोपत नव्हते. ते तर भेडांची कवण मातू, काचया केर फिटतू, जेने दचकला कृतांतू अंगणे घे. हे काय आहे? बरेच लोक आहे ना ह्या पहिल्या अध्यायावर टीका टिप्पणी करत असताना म्हणतात की हा ग्रंथ आहे ना, हा काय अध्यात्माचा ग्रंथ नाही, हा रस अलंकाराचा ग्रंथ आहे. कशावरून? ह्या पहिल्या अध्यायामध्ये पाहिलं की त्यांना वाटतं, परंतु खरं माऊली स्वतःच याच्यामधून हा शांत रसाचा अवतरण करणारा ग्रंथ आहे. पण हा कशासाठी आहे? हा केवळ ब्रह्मरसाचं मेजवानी देणारा हा ग्रंथ आहे, अध्यात्मप्रधान आहे हे लक्षात. कारण ते काय म्हणतात, इतकं विस्ताराने लिहिलेलं याच्यामध्ये, याचा अर्थ काय आहे? याच्यामध्ये कसं अतिशयोक्ती अलंकार आले किंवा रसांचं अवतरण झालं, तर सगळा ग्रंथ काय आहे? रसाचा अलंकाराचा वर्णन करणारा ग्रंथ आहे असं वाटतं. पण माऊलीने सांगितलं, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. माऊलींना परतत्व स्पर्श याच्यामधून सांगायचा, पण हे लक्षात येत नाही. ह्याच्यातून माऊलींनी सगळ्या मानव जातीला कोणी कोणत्याही अधिकारात असेल तर त्याला रसाचं आणि अलंकाराचं दिग्दर्शन करता करता त्याला शांतरसाचं जीवनामध्ये आविर्भाव व्हावा. आणि शांतरसाचा स्थायी भाव हा वैराग्य आहे, आणि त्याला वैराग्य अंतःकरणात निर्माण होऊन त्याला तत्त्वज्ञान होऊन परतत्व स्पर्श व्हावा, हेच माऊलींचा उद्देश आहे. हे ज्या लोकांना मराठीतलं किंवा ह्यांचा माऊलींचं मनोगत चांगलं लक्षात येत नाही ते लोक ह्या ग्रंथाला साहित्याचा ग्रंथ म्हणतात. कारण सुरुवातच पाहिली. आता याच्यात काय अध्यात्माचा संबंध आहे? आपल्यापुढं युद्धाचं वातावरण करता करता हे युद्ध नाही सांगायचं माऊलींना. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन, जीवाही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू, तुका म्हणे तुझ्या नामाचेनी बळे, अवघे यांचे काळे केले तोंड. माऊली सांगतात हे रात्रंदिवस युद्ध आहे. आतमध्ये मनाशी युद्ध चालू आहे आणि बाहेर जनाशी युद्ध आहे. ह्या दोन्ही युद्धातून तुम्हाला सही सलामत सोडून यांचं सगळ्यांचं अवघे याचे काळे केले तोंड, सगळ्यांचं काळं तोंड करून टाकू. आणि या ठिकाणी ह्या युद्धाच्या मधून तुम्हाला विजयाचा जो काही ध्वज आहे तो तुमच्या जीवनामध्ये मिरवला जाईल. अशा प्रकारचं जे तत्त्वज्ञानाचं कथन करणारा हा ग्रंथ आहे. पण ही गोष्ट भाग्यवानांच्या लक्षात येते. जे लोक केवळ वरवर हे शब्द पाहतात त्यांना त्याच्यामध्ये असणारा आतला गंभीर भाव तो लवकर लक्षात येत नाही. याच्यात काही नवल नाही, न येणं हेच काय आहे? त्याचं ऐश्वर्य आहे. तर आता सांगतात, हां, येणे आबाल सुबोधे, ओवीचे चेनी परमंदे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली, असं माऊली म्हणतात या ठिकाणी. ब्रह्मरसाचं आस्वादन घेणारी ही अक्षर आहे. आणि त्याचा हा अध्याय हा उपोद्घात आहे. उपोद्घात कशाला म्हणतात? की प्रतिपाद्य विषय
प्रतिपाद्यार्थम मनसी निधाय अर्थांतरेन वर्णनम. आपल्याला प्रतिपादन करायचं तो भाग कुठं ठेवायचा? मनात. आणि लोकांना प्रवृत्त होण्यासाठी काय करायचं? अर्थांतरेन वर्णनम. दुसऱ्या रीतीने हे युद्धाचं वर्णन केले. युद्धाचं वर्णन सांगण्यात तात्पर्य आहे का? हे तर महाभारतामध्ये भरपूर झाले, पण महाभारतावरही माऊलीने काय केली? त्याच्यावरही मात केली आणि इतकं वीर रसाचं, अद्भुत रसाचं अवतरण केलेलं आहे. परंतु हा माऊलींचा मुख्य विषय नाही. परतत्व स्पर्श हा त्याच्यातला मुख्य विषय आहे. परंतु हे आता आपण पाहतो, आता आपल्याला हे जणू काही युद्धाचं वातावरण आपल्या समोर दिसायला लागतं. पण हळूहळू माऊली दुसरं आशोचानन वशोचस्त्वमपासून लागले का हळूहळू तत्त्वचिंतनापर्यंत यशाब्राह्मी स्थिती पाहतो. दुसऱ्या अध्यायाचं जे युद्ध विसरूनही जातो आपण कुठल्या कुठे. हे कधी अर्जुन म्हटलं तर आपल्या लक्षात येतं रणांगणावर चाललं, नाहीतर आपल्याला वाटतं एकांतवासात गिरीकंदरामध्ये कुठेतरी ज्ञानोबराय आपल्याला हे एकांतात संवाद करून राहिले असं वाटतं. ते कारण माऊलींना तेच मुख्य सांगायचे असे. आता सांगतात काय? तेथ भेडांची कवन मातू काचया केर फिटतू ते जेने दचकला कृतांतू अंगने घे. ते म्हणतात तेथ असं हे जे भयानक वातावरण आहे त्या युद्धाच्या भूमीवर, रणांगणामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये, तेथ त्या ठिकाणी भेडांची कवन मातू. भेड म्हणजे जे भेकड आहेत, जे भित्रे आहेत, त्यांची कवन मातू. त्यांची काय गोष्ट, त्यांची तर काय स्थिती झाली असते. त्यांनी सांगितलं की जे धडधाकट आहेत तर त्यांचं बिरुदाचे दादुले हिवताती सांगतात ना, तर त्यांची ही स्थिती झाली. तर भेडांची कवन मातू त्यांची गोष्टच कशाला? काचया केर फिटतो. जे कच्चे आहेत ना, अर्धे कच्चे, ज्यांच्याजवळ युद्धाचं, नीतीचं, युद्ध करण्याचं जे काही विशेष ज्ञान नाही, झाले सैनिकामध्ये भरती आणि झालेत युद्धाला प्रवृत्त, परंतु ते म्हणतात ते कच्चे आहेत. आणि काचया केर फिटतो, ते केरासारखे उडूनच गेले. आणि जेने ज्या आवाजामध्ये, ज्या वातावरणामध्ये दचकला कृतांतू, कृतांत म्हणजे यम आहे ना, तो दचकला म्हणजे तो सुद्धा घाबरला. आणि अंगने घे, त्याचं सुद्धा अंग त्याला मोकळं सोडता येत नाही, त्याने सुद्धा आपलं अंग जखडून घेतलं. नाहीतर आता जर आपण आहे त्या रूपात प्रगट झालं तर मरू, म्हणून तो यमसुद्धा त्याला त्या युद्धामध्ये घाबरला. म्हणून ते सांगतात आता यम सगळ्यात जगाचा काळ, हा जगा काळख आहे आणि तो कशाला युद्धात घाबरेल? याला म्हणायचं अतिशयोक्ती अलंकार. एका उभयाची प्राण गेले, चांगाचे दात बैसले, बिरुदांचे दादुले हिवताती. ते म्हणतात एका, काही जे लोक होते ना त्यांनी युद्धाला आले, तिथं अजून युद्ध व्हायचे, पण हे वातावरण पाहिलं, मदोन्मत्त असणारे हत्ती, त्या सिंहाच्या सारख्या सैनिकांच्या गर्जना, शंखनाद आणि ती वाद्य ही पाहिल्याबरोबर ते म्हणतात उभयाची प्राण गेले. उभ्या उभ्याच त्यांनी प्राण सोडले, युद्ध करायची गरजच पडली नाही. चांगाचे दात बैसले, आणि चांगले जे होते ना, चांगले जे अर्धपक्व होते त्यांचं तर केरासारखे एवढं आले, पण जे जरा पक्व स्थितीत होते त्यांचे सुद्धा चांगले चांगाचे म्हणजे चांगले चांगले जे योद्धे होते त्यांचे दात बैसले, म्हणजे त्यांची ते आवाजाने दात खिळी बसली. आणि बिरुदाचे दादुले हिवताती. आणि बिरुदाचे दादुले म्हणजे दादुले म्हणजे पराक्रमीवर, बिरुदाचे म्हणजे प्रतिज्ञा घेतलेले की आम्ही या ठिकाणी, जसं म्हणतात ना, तर भीष्म उद्या मी सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करणार, हे त्यांचं बिरुद आहे, ही त्यांची काय आहे? प्रतिज्ञा आहे. किंवा दुसरं एक बिरुदाचे दादुले म्हणजे काहींच्या आपल्या युद्धाची जी कला आहे त्याची असणारे त्यांनी केलेले जे पराक्रम असतात, त्या पराक्रमाची चिन्ह त्यांच्या गळ्यात, दंडात अशी बांधलेली असतात, त्याला बिरुद म्हणतात, किंवा पायात. पण असे ज्यांनी पूर्वी खूप मोठे पराक्रम केले होते, पण ते बिरुदाचे दादुले म्हणजे श्रेष्ठ असे वीरसुद्धा त्या ठिकाणी हे होतात, त्यांनासुद्धा थरकाप या ठिकाणी सुटला. किंवा एक पाठभेद आहे, बिरुदाचे दादुले झाले हिवायशे, म्हणजे बर्फासारखे झाले, म्हणजे थंडगार झाले, म्हणजे असं त्यांनी एक पाठ दिलेला आहे. ऐसा अद्भुत तुर बंबाळू देखोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रलय काळू ओढवला अजी. ऐसा अशा प्रकारचा अद्भुत म्हणजे कधीच कुठं दिसला नाही असा तुरबंबाळू म्हणजे रणवाद्यांचा आवाज,
असा आहे. आणि तो ऐकोनी ब्रह्मा व्याकुळ. आणि जेव्हा त्या रणवाद्यांचा ध्वनी सगळीकडं दुमदुमला तेव्हा ब्रह्मा व्याकुळ, ब्रह्मदेवसुद्धा व्याकुळ झाले. आणि देव काय म्हणायला लागले आकाशात स्वर्गामध्ये, देव म्हणते प्रलय काळू ओढवला आजी. देव म्हणतात आजी प्रलय काळू ओढवला. आता निश्चित ह्या जगात काहीच राहणार नाही. आज हा प्रलय काळ आपल्यावर ओढवलेला आहे, म्हणजे प्राप्त झालेला आहे. आणि मग अशा वेळेला हे सगळं वातावरण झालं तेव्हा देवानी अर्जुनाने काय केलं ते आता सांगतात. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधव पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं वृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधव पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधव पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवः च एव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः. ततः श्वेतैर्हयैः युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवाः च एव पाण्डवाः दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः. ततः त्यानंतर श्वेतैः हयैः, श्वेत म्हणजे पांढऱ्या वर्णाचे, हय म्हणजे घोडे, आणि त्या हयैही युक्ते त्या पांढऱ्या वर्णांच्या घोड्यांनी युक्त असणारा अशा महती शंदने स्थितौ. महती म्हणजे मोठ्या असणाऱ्या, शंदन म्हणजे रथ, आणि त्या रथावर स्थितौ त्या रथावर बसलेले असे माधवाहाचं पांडवाहाचं. माधव म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा आणि पांडव म्हणजे अर्जुन, की जे दोन त्या श्वेतवर्णाच्या घोड्यांनी युक्त असे जे त्या रथाला जोडलेले घोडे आहेत, त्या घोड्यांनी युक्त असणाऱ्या त्या रथामध्ये माधव म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा आणि पांडव म्हणजे अर्जुन या दोघांनी काय केलं, दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. त्यांनी आपले दोन असणारे दिव्य अलौकिक अशा प्रकारचे जे शंख आहे ते प्रदद्मतुः म्हणजे ते वाजविते झाले. दोन शंख त्यांनी वाजवले. ऐशी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तो पांडव दळा आतू वर्तले काही. ऐशी स्वर्गी मातू, स्वर्गामध्ये देव म्हणायला लागले की आज प्रलय काळ ओढवलेला आहे. ब्रह्मा ती नाही असे ओरे हे करा झाली का होई आपली. ऐसा अद्भुत तुरबंबाळू आय हा ते आलं लक्षात. ते 3 श्लोक वेगवेगळे वाचतो, त्याच्या ओया इथं वेगवेगळ्या दिलेल्या आहेत म्हणून ते श्लोक आता आपण म्हटलेलंच आहे. आता इथं ततः श्वेत ऐसा अद्भुत तुरबंबाळू असं वर सांगितलं. हा काय राहिली का हो एखादी. हा तर हे पुढच्या याच्यात येते, ते पुढं येते. तर हे जेव्हा ऐकोनी ब्रह्मा व्याकुळ. आता ब्रह्मदेवसुद्धा जो हे जग उत्पन्न करतो तो ब्रह्मदेवसुद्धा काय झाला, व्याकुळ झाला, त्रस्त झाला. आणि बाकीचे देव तर काय म्हणायला लागले, आजी प्रलय काळ ओढवला. आज तर प्रलय काळच ओढवलेला आहे. ऐशी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळा आतू वर्तले काही. ऐशी अशा प्रकारची स्वर्गी मातू, स्वर्गात ब्रह्मदेव आणि देवांच्या ह्या गोष्टी आहेत. त्यांना असं वाटलं हे ऐकल्यानंतर देखोनी तो आकांतू, सगळीकडं जिकडं तिकडं झालेला जो आकांत आहे तो आकांत पाहिल्यानंतर पांडव दळा आतू वर्तले काही. आता इकडं पांडवांच्या दळा आतू म्हणजे सैन्यामध्ये काय वर्तले, काय घडलं ते सांगतात. हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेथ गरुडाच्या जावळीचे
कातले चारही. हे सांगतात. हो का, म्हणजे जणू काही असं झालं काय, विजयाचे निजसार. विजय म्हणजे सर्वांवर युद्धामध्ये विजय मिळवणं, यश मिळवणं. ह्या यशाचं जणू काही सार सर्व यशाचा गाभा असं म्हणतात. आणि यशाचा गाभा कोण आहे तर ते सांगतात. यशाचा गाभा आहे जे काही रथावर आरूढ असणारं जे कोणी परमात्मा आणि अर्जुन त्या ठिकाणी आहेत, किंवा तो जो रथ आहे किंवा रथाला जोडलेले जे घोडे आहेत त्यांचं वर्णन करतात. घोड्यासहित असणाऱ्या रथाचं वर्णन करतात. हो का, जणू काही विजयाचे निजसार. ह्या विजयाचा जणू काही काय आहे, गाभा किंवा सार सर्वस्व आहे. म्हणजे हा रथ ज्याच्याकडे जाईल तिथं विजय मिळणारच. म्हणून हे काय, विजयाचं सार सर्वस्व किंवा निजसार आहे. की भांडार महातेजाचे, किंवा ते म्हणतात की महातेजाचं जणू काय आहे, भांडार म्हणजे निधी किंवा साठा ज्या ठिकाणी तेजाचा आहे. जेथ आणि ज्या ठिकाणी गरुडाचे जावळीचे, गरुडाचे जावळ म्हणजे आपण जुळी भावंड, तसं गरुडाचे जावळीचे म्हणजे गरुड जितका वेगवान आहे त्या गरुडाच्या वेगासारखे त्याच्या तुलनेचे, गरुडाच्या वेगाच्या तुलनेचे गरुडाच्या जावळीचे चारही कातले. चार कातले म्हणजे जोडले. चार म्हणजे काय, गरुडाच्या प्रमाणे वेगवान असणारे पांढऱ्या वर्णाचे असे चारही घोडे त्या रथाला जोडलेले आहेत. जे जणू काही ते घोडे ज्या बाजूला आहेत ते काही विजयाचं सार सर्वस्वच आहेत. की पाखाचा मेरू जैसा रहवरू मिरवतसे तैसा, तेजे कोंदाटल्या दिशा जयाचेनी. ते म्हणतात तो जो रथ होता ना, त्या रथाचं वर्णन करतात की, किंवा आम्हाला असं वाटतं जैसा पाखाचा मेरू पर्वत आहे, पर्वताला पंख नाहीत, पण जणू काही मेरू पर्वताला पंख असावेत, मग मेरू पर्वत किती शोभेल. तसा रहवरू मिरवतसे तैसा, रहवरू म्हणजे त्यांचा असणारा जो श्रेष्ठ रथ आहे तो तैसा मिरवतसे तसा शोभून दिसत होता, की जणू काही मेरू पर्वतासारखा तो रथ. आणि त्या मेरू पर्वताला जसे पंख फुटावेत त्याप्रमाणे त्या पंखाने युक्त असणाऱ्या मेरू पर्वतासारखा हा रहवरू म्हणजे हा रथ त्या ठिकाणी मिरवतसे शोभून दिसत होता. काय त्या रथाचं तेज होतं म्हणतात. तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी, आणि जयाचेनी दिशा कोंदाटल्या. त्या रथाचं तेज इतकं फाकलेलं होतं की त्याच्या जसं सूर्यदाही दिशाला तेजाने फाकवतो, प्रकाश पसरवतो, त्याप्रमाणे त्या रथाच्या जयाचेनी तेजे, ज्या रथाच्या तेजाने दिशा कोंदाटल्या, सगळ्या दाही दिशा जणू काही भरून गेल्या होत्या. जेथ अश्ववाहको आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. आता सांगतात अर्जुनाचे रथी आणि होय हा सारथी. परमात्मा काय करत नाही, मागे पुढे उभा आहे सांभाळतं, आहे की नाही. असा जो परमात्मा आहे तो जो अश्ववाहको आपण, तो या ठिकाणी काय आहे तर अश्ववाहको म्हणजे त्या घोड्यांना सांभाळणारा, म्हणजे घोड्यांचे लगाम आपल्या हातात धारण करणारा सारथी. अश्ववाहक म्हणजे सारथी. कोणी या रथावरचा वैकुंठीचा राणा जाणं, तिथं त्या ठिकाणी द्वारकेचा राणा नाही म्हणत, वैकुंठीचा राणा. त्याचं ऐश्वर सांगण्यासाठी म्हणतात की हा संपूर्ण वैकुंठाचा अधिपती असणारा परमात्मा विष्णू हा काय काम करतो, इथं अश्ववाहक सारथ्याचं काम करतो. आपण अर्जुनाला काय केलं, पाठीशी घातला. आपण काय आम्हा घाली पाठीकडे आणि आपण कळी काळाशी भिडे, असा असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा त्यांनी पायकू पाठीशी घातला, आपण पुढा राहिला, तेने पांचजन्य आस्फुरीला अवलिळाची, असं पुढं वर्णन येणार आहे. जेथ अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. त्या रथाचे गुणांचं काय काय वर्णन करू, असा तो रथ आहे. आणखीन त्याचं वर्णन करतात. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शार्ंगधरू अर्जुनेशी. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.